तुलसी श्री सखी शिवे पापहारिणी पुण्यदे नमस्ते नारदनुते नमो नारायण प्रिये. काही जणांच्या पाठातला असेल, काही जणांनी ऐकला असेल किंवा काही जणांना श्लोक नवीन असेल. तुलसी श्री सखी शिवे पापहारिणी पुण्यदे नमस्ते नारदनुते नमो ना. वंदन करणारा श्लोक आहे. आपल्या घरोघरी तुळशी वृंदावने असते आणि असलेच पाहिजे. आपण हिंदू धर्माचे अभिमानी असलेले आपल्या प्रत्येकाच्या घरासमोर तुळशी वृंदावन हे असलेच पाहिजे. कारण आपल्यासाठी ती अत्यंत पवित्र आहे. परंतु ही तुळस फक्त भारतीयांनाच पवित्र वाटते असं नाही, तर परदेशातील लोकांना सुद्धा ही तुळस अत्यंत पवित्र आहे. जे आपण विविध धर्म निर्माण केलेले आहेत, माणसाने विविध धर्म निर्माण केले. त्यामध्ये ख्रिश्चन धर्म जो आहे, त्या ख्रिश्चन धर्मामध्ये सुद्धा तुळस पवित्र मानली. इंग्रजीमध्ये तुळशीला सेक्रेड बेसिल म्हणजे पवित्र तुळशी असे म्हणतात. इंग्रजीत नाव आहे त्याचं सेक्रेड बेसिल म्हणजे पवित्र तुळशी. लॅटिन भाषेमध्ये, जी लॅटिन भाषा आहे, त्यामध्ये ओसिमम सैक्टम ग्रीकमध्ये ग्रीस देशात राहणारे लोक, त्या ग्रीक लोकांमध्ये बसिलिकोन असं म्हणतात. आणि फ्रेंच भाषेमध्ये, फ्रान्समध्ये राहणारे फ्रेंच लोक, त्या फ्रेंच भाषेमध्ये तुळशीला नाव आहे ल प्लांटी रोयली अशी विविध नावं आहेत. इंग्रजीमध्ये सेक्रेड बेसिल, लॅटिनमध्ये ओसिमम सॅक्टम, ग्रीकमध्ये सिलिकोन, फ्रेंच भाषेमध्ये ल प्लांटी रोयली अशी तुळशीची नाव आहे. ख्रिश्चन धर्मामध्ये असे की ही तुळस पवित्र आहे, कारण येशू ख्रिस्त जो ईसा मसीह होता, स्वतःला भगवंताचा देवदूत मानायचा, मसीहा मानायचा, त्या येशू ख्रिस्ताच्या कबरीवर तुळस उगवली होती. त्यामुळे ख्रिश्चन धर्मामध्ये तुळशीला अतिशय पवित्र मानतात. इटली आणि ग्रीस देशामध्ये वेगवेगळे दिवस साजरे केले जातात. जसे आपण इकडे भारतामध्ये दिवस नाही करणार, आपण डे साजरे करतो. प्रत्येक महिन्याला कोणता ना कोणता तरी डे असतो, दिवस असतो. तसा इटली आणि ग्रीस देशामध्ये संत बेसिल दिवस साजरा केला जातो. संत बेसिल दिवस साजरा केला जातो. ते लोक त्या दिवसाला अतिशय पवित्र मानतात आणि त्या दिवशी त्यांच्या स्त्रिया तुळशीची फांदी चर्चमध्ये घेऊन जातात. इटली आणि ग्रीस देशातील स्त्रिया संत बेसिल दिवस जो त्यांच्यामध्ये पवित्र मानलेला आहे, त्या दिवशी स्त्रिया तुळशीची फांदी चर्चमध्ये घेऊन जातात आणि तिथून आल्यानंतर घरातील फरशीवर किंवा जमिनीवर पसरतात. असं का? कारण असे केल्यावर
येणारे वर्ष शुभ जाईल असे ते मानतात. जे नवीन वर्ष येणार आहे ते आपल्याकडे शुभ जाईल असे ते मानतात. म्हणून ते चट म्हणल्यानंतर घरातील फरशीवर किंवा जमिनीवर पसरतात. अशा रीतीने परदेशातील लोकांनी देखील तुळशीला अतिशय पवित्र मानलेलं आहे. त्यांच्याकडे देखील तुळशी मातेला पवित्र मानल्या कारणाने पूजन होत आहे. मग आपल्या भारतीयांच्या जीवनात तर तुळशीचे महत्त्व अपरंपार आहे. आपल्या भारतीयांच्या जीवनामध्ये, हिंदूंच्या जीवनामध्ये तुळशीचे महत्त्व अपरंपार आहे. देवाच्या पूजेमध्ये तुळशीला अग्रगण्य स्थान असते. देवाच्या पूजेमध्ये तुळशीला एक महत्त्वाचं स्थान आहे, अग्रगण्य स्थान आहे. भगवंताच्या मस्तकावर पंचपात्रातील पाण्यामध्ये नैवेद्य दाखवताना अन्नावर तुळशीचे पान ठेवले जाते. आपण जर रोज पूजा करतो आहे तर या गोष्टी आपल्याला माहीत आहेत. तुळशीशिवाय, तुळशीच्या पानाशिवाय आपली पूजा पूर्ण होत नाही. इतकंच नाही, आपल्याला माहीत आहे मृत्यू झाल्यावर, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर आपण काय करतो, त्या व्यक्तीच्या मुखामध्ये तुळशीपत्र घालतो. त्या व्यक्तीच्या मुखामध्ये तुळशीपत्र घालतो. त्याची अनेक कारणं आहेत. त्यापैकी एक कारण आहे की जोपर्यंत आपण ते तुळशीपत्र घालत नाही तोपर्यंत त्याच्या आत्म्याला शांती मिळू शकत नाही. असे तुळशीचे पान आहे. याचं एवढंच महत्त्व नाही आहे, तर तुळशीचे औषधी गुणही आहेत. वातावरणाला शुद्ध ठेवते. तुळस वातावरणाला शुद्ध ठेवते. मच्छर, छोटे छोटे किडे, जंतू वगैरे आसपास येत नाही. तुळशीच्या वासाने, तुळशीच्या फक्त वासाने अनेक प्रकारच्या रोगांचे जंतू नष्ट होतात. जे काही रोगजंतू असतील तुळशीच्या वासाने नष्ट होतात. लहान बालकाला, शिशूला उचके लागल्यास, शिशूला म्हणजे लहान बालकाला उचके लागल्यास तुळशीचे एक पान त्याच्या कपाळावर ठेवले की उचकी थांबते. त्या बालकाच्या कपाळावर तुळशीचं पान ठेवून द्यायचं की त्याची उचकी थांबते. गळ्याचे विकार म्हणजे घशाचे विकार, खोकला, मलेरिया यातून बरे होण्यासाठी गरम चहामध्ये किंवा उकळलेल्या पाण्यात तुळस घालून प्यायला दिले तर मग आपले हे विकार बरे होतात. गळ्याचा विकार असेल, घशाचा विकार असेल, मलेरिया असेल, खोकला असेल, गरम चहामध्ये किंवा उकळलेल्या पाण्यात तुळस घालून पाणी प्यायचं. स्त्रियांच्या दिवसाची सुरुवात तुळशी पूजनाने होत असते. स्त्रियांच्या दिवसाची सुरुवात तुळशीच्या पूजनाने होत असते. तुळशीला पाणी घालणे, पूजा करणे, आरती करणे, नैवेद्य दाखवणे हे सर्व झाल्यानंतरच स्त्रिया घरातील कामांना सुरुवात करतात. फक्त स्त्रियांनी तुळशीचे पूजन करावे असं नाही, पुरुषांनी देखील स्त्रियांचं पूजन केलं पाहिजे, तुळशीचं पूजन केलं पाहिजे. स्त्री आणि पुरुषांनी एकत्र तुळशीचं पूजन केलं तर त्याचं महात्म्य फार मोठं आहे. ज्यांना मुली नाहीत, दैवयोगाने ज्यांना मुली नाहीत असे आईबाप तुळशी विवाह करून कन्यादानाचे पुण्य मिळवतात. ज्यांना दैवयोगाने मुली नाहीत असे आईबाप, असे माणसं तुळशी विवाह करून कन्यादानाचे पुण्य मिळवतात आणि मनःशांती प्राप्त करतात. एवढं तुळशीचं महत्त्व आहे. कन्यादान केल्यानंतर जे पुण्य मिळतं ते तुळशी विवाह केल्यानंतर आपल्याला मिळतं.
भागवत संप्रदाय म्हणजेच वारकरी संप्रदाय, त्या वारकरी लोकांमध्ये तुळशीला फारच महत्त्व आहे. वारकरी लोकांमध्ये तुळशीला फारच महत्त्व आहे. त्या वारकरी लोकांच्या प्रत्येकाच्या गळ्यात तुळशीची माळ असते. त्यामागे दोन हेतू आहेत. वारकरी लोकांच्या गळ्यात तुळशीची माळ का आहे, इतर माळा का नाही घालत, वगैरे वगैरे प्रश्न असतील तर त्यामध्ये त्याचं कारण आहे. दोन हेतू आहेत. पहिला हेतू असा आहे की तुळशीची माळ आपण घातली म्हणजे आपण भगवंताच्या सान्निध्याचा सतत अनुभव येत असतो. आपल्याला भगवंताच्या सान्निध्याचा सतत अनुभव येत असतो आणि त्यामुळे आपल्याकडून नेहमी सत्कर्म होतात. आपल्याला ती माळ जाणीव करून देते. ज्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे ती त्यांना जाणीव करून देते की आता तू भगवंताला झालेला आहेस. सत्कर्म करायची, दुष्कर्म करायचा आपल्या मनामध्ये विचार येत नाही. हा पहिला हेतू आहे. आणि दुसरा हेतू म्हणजे मी माझ्या देहावर तुळशीपत्र ठेवले आहे. मी माझ्या देहावर, माझ्या शरीरावर तुळशीपत्र ठेवले आहे. आता या माझ्या देहावर, माझ्या शरीरावर माझा अधिकार नसून हे भगवंता तुझा अधिकार आहे. तुळशीची माळ घालण्यामध्ये हा उदात्त हेतू आहे. आपण एखाद्या गोष्टीवरती तुळशीपत्र ठेवतो त्यावेळेला त्याचा आपण अधिकार जो आपला आहे तो अधिकार सोडून देतो. तसं ज्यावेळेला मी माझ्या गळ्यामध्ये तुळशीची माळ घातलेली आहे याचा अर्थ मी माझ्या देहावरती अधिकार सोडून दिलेला आहे. मग अधिकार कोणाचा आहे? भगवंताचा अधिकार आहे असं ते मानतात. आणि मग भगवंताला सांगतात की हे भगवंता, तू जसा ठेवशील तसा मी राहील. तू ज्या अवस्थेत ठेवशील त्या अवस्थेमध्ये मी आनंदाने राहील, समाधानाने राहील. ही त्या मागची पवित्र भावना असते. आणि त्यामुळे तुळशीची माळ घालण्यामागे हे दोन हेतू असतात. आपण भगवंताच्या एका लाडक्या भक्ताचं मनोगत ऐकतोय रोज. अर्जुन भगवंताचा आणखी एक प्रिय भक्त होता. अर्जुनासारखा भगवंताचा आणखी एक शिष्य होता, प्रिय भक्त होता. त्याचं नाव होतं उद्धव. तो अत्यंत ज्ञानी भक्त होता. उद्धव जो आहे तो अत्यंत ज्ञानी भक्त होता. एकदा त्या दोघांमध्ये तुळशीबाबत संवाद झाला. भगवंत आणि उद्धव यांच्यामध्ये संवाद झाला आणि त्यातून उद्धवाने तुळशीचे महत्त्व जाणून घेतले. तुळशीचं महत्त्व आपल्या जीवनात काय आहे ते त्याने जाणून घेतलं. भगवंताने त्याला सांगितलं की ज्याच्या घरी तुळशी वृंदावन आहे, ज्याच्या घरी तुळशी वृंदावन आहे, ठीक आहे आपल्या शहरामध्ये जागा नाही वृंदावन ठेवायला, तुळशीमध्ये वृंदावन असलं ठेवायला, तर तुळस असणं महत्त्वाचं आहे. मग ते एखाद्या कुंडीमध्ये असेल किंवा आणखी कशामध्ये असेल, तर ज्याच्या घरी तुळशी वृंदावन आहे, ज्याच्या घरी तुळशी माता आहे, तो अत्यंत धन्य आहे, तो अतिशय पुण्यवान आहे. जो नित्य नियमाने तुळशीचे पूजन करतो, जो आपल्या जीवनामध्ये नित्य नियमाने अखंड तुळशीचे पूजन करतो, त्याला पाहून यमदूत पळून जातात. त्या भक्ताला पाहिल्यानंतर यमदूतांचं काही चालत नाही. विष्णूचे दूत आहेत, ते त्याचा सदैव आदर करतात. विष्णुदूत त्याचा सदैव आदर करतात. तुळशी पूजन म्हणजे साक्षात भगवंताचेच पूजन आहे. तुळशी पूजन म्हणजे साक्षात भगवंताचेच पूजन आहे. व्यास महर्षी सांगतात, महर्षी व्यास म्हणतात, ज्याने भगवंताच्या मस्तकावर
तुळस किंवा मंजिरी वाहिली. मंजिरी आपल्याला माहीत आहे. ज्याने भगवंताच्या मस्तकावर तुळस किंवा मंजिरी वाहिली तो धन्य आहे. याच महर्षी सांगतात, जो तुळशीची पवित्र माती आपल्या मस्तकाला लावतो तो माझा आवडता भक्त आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिन्ही देव तुळशीचे पूजन करतात. हे तिन्ही देव ज्यांना आपण गुरुदेव म्हणतो, ते तिन्ही देव तुळशीचे पूजन करतात. जे तुळशीला रोज पाणी घालतात त्यांना सदैव सुखप्राप्ती होते. इतकेच नाही तर मनोभावे तुळशी पूजन करणाऱ्याला पुनरावृत्ती नाही म्हणजे त्याचे जन्म मरण संपते. ही तुळस मुळात कुठे होती? वैकुंठामध्ये होती. अशी वैकुंठात असलेली तुळशी आपल्यासारख्या पातकी लोकांचा उद्धार करण्यासाठी मृत्यूलोकात आली आहे. वैकुंठातली तुळशी आपल्यासारख्या पातकी लोकांचा उद्धार करण्यासाठी मृत्यूलोकात आली आहे. जशी गंगा देखील स्वर्गामध्ये होती, ती आपली पाप धुवून काढण्यासाठी, आपल्याला पवित्र करण्यासाठी या मृत्यूलोकामध्ये आलेली आहे. तशी तुळस देखील आपली पातकं नाहीसं करून आपला उद्धार करण्यासाठी या मृत्यूलोकात आली आहे. जिथे तुळस आहे तिथे हे उद्धवा माझे वास्तव्य असते. भगवान सांगतात, जिथे तुळस आहे तिथे माझे वास्तव्य असते. तेच माझे मंदिर आहे. कारण तुळस आणि मी वेगळे नाही. जे माझे भक्त तुळशीच्या नावाचा रात्रंदिवस उच्चार करतात तो माझा भक्त शिरोमणी आहे. सर्वश्रेष्ठ भक्त आहे. आणि अशा प्रकारे जो भक्त अशा रीतीने रात्रंदिवस उच्चार करतो तुळशीच्या नावाचा, जणू काही त्याने माझी षोडशोपचारे पूजाच केली आहे असे मी मानतो. जो रात्रंदिवस तुळशीचं नाव घेणार आहे त्याने माझी षोडशोपचारे पूजाच केली आहे असे मी मानतो. तुळशी कथा कानाने जरी आपण कानाने जरी ऐकली तरी भगवान सांगतात, मी त्या भक्तांचा उद्धार करतो. परंतु हे उद्धवा, आणखीन एक गोष्ट ऐकून ते जाता जे कोणी तुळशीचे पूजन करीत नाही असे अज्ञानी अभिमानी लोक मला ओळखू शकत नाही. अज्ञानी अभिमानी लोक आहेत ते मला ओळखू शकत नाही. ते नरक यातना भोगायला नरकात जातात. त्यांना नरक यातना चुकत नाही. त्यांना नरकवास चुकत नाही. जो तुळशीची निंदा करतो, असेही काही आहेत तुळशीची निंदा करणारे, तर जो तुळशीची निंदा करतो तो माझा प्रत्यक्ष वैरी आहे असे जाण. त्याची जीवनामध्ये सदैव अधोगती होते. त्या माणसाची सदैव अधोगती होते. हे उद्धवा, एक वेळ माझी निंदा केली तर मी सहन करीन, पण तुळशीची निंदा कधीही सहन करणार नाही.
उद्धवा, खरं सांगतो, मी खरं तर निर्गुण निराकार, मी खरं तर निर्गुण निराकार, मला ना आकार ना उकार, माझे कुळ नाही, गोत्र नाही, मला कोणी मित्रही नाही, माझे जे आहेत ते फक्त भक्त आणि भक्तच आहेत, माझे जे कोणी आहेत ते फक्त भक्त आणि भक्तच आहेत. अशा भक्तांची सेवा करण्यात मला समाधान लाभते. भक्तांची सेवा करण्यामध्ये मला खूप आनंद वाटतो आणि अशा भक्तांचा मी सदैव पाठीराखा असतो. मी सदैव पाठीराखा असतो. एवढेच नाही, मी नेहमीच त्यांचा कैवार घेतो. मी नेहमी त्यांचा कैवार घेतो. पुढे उद्धवाने भगवंताला प्रश्न केला की हे भगवंता, आपले राहण्याचे नक्की ठिकाण कोणते? आपण कोणत्या ठिकाणी राहता? तेव्हा भगवान म्हणाले, ऐक, मी माझे राहण्याचे ठिकाण सांगतो, ज्याने तुझ्या मनाचे समाधान होईल. एक, मी भक्तांच्या हृदय मंदिरात राहतो. भगवान सांगतात, भगवंताचं वास्तव्य कुठे आहे, कुठे कुठे भगवंत राहतात. एक म्हणजे मी भगवंताच्या हृदय मंदिरात राहतो. दोन, तुळशीजवळ राहतो. आणि तीन, जेथे संत समुदाय माझे भजन कीर्तन करतात. ज्या ठिकाणी संत समुदाय, साधू संत सज्जन माझ्या नामाचा उच्चार करतात, माझे भजन कीर्तन करतात, त्या ठिकाणी मी राहतो. हे उद्धवा, संत हे माझे जीवन आहेत. संत हे माझे जीवन आहेत. संत आहेत म्हणून मी आहे. त्यांनीच माझ्या नामाचा विस्तार केला आहे. संतांनीच माझ्या नामाचा विस्तार केला आहे. नाहीतर मला कोण विचारतो, नाहीतर मला कोण ओळखतो? ती ओळख संतांकडूनच होत असते. इतर कोणी माझी ओळखून द्यायला समर्थ नाही आहे. आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये संतांची भेट होणं आवश्यक आहे. या संतांनी ओळखून दिली. त्यांनीच निर्गुण निराकार असलेल्या मला सगुण साकार केले. मी जो निर्गुण आहे, निराकार आहे, या संतांनीच मला सगुण केले, साकार केले, आकाराला आणले. त्यांनीच माझे जीवन धन्य केले आहे. त्यामुळे संतांची भेटी होणं मनुष्य जीवनामध्ये अत्यंत आवश्यक आहे. परंतु आपल्याला वाटलं भेट झाली पाहिजे आणि लगेच होईल असंही नाही. भगवंताची ओळख करून देण्याकरता संतांची भेट पाहिजे, पण संतांची भेट होण्याकरता भगवंताचा आशीर्वाद पाहिजे. भगवंताचा आशीर्वाद असेल तरच संतांची भेट होते, अन्यथा संत भेट होणं फार कठीण आहे. त्याच्यासाठी देखील आपल्याला मागच्या अनेक जन्माची पुण्याई असेल तर भगवंताचं नाम मुखात येतं आणि संतांची भेट होते. तुलसी विवाहाच्या निमित्ताने आपण आज हे तुलसी आख्यान ऐकले. तुळशी मातेचा आशीर्वाद आपल्यावर निरंतर राहो. सर्वांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत, सर्वांना सुख समाधान आणि अविरत आनंद मिळो, हीच आजच्या पवित्र दिनी शुभकामना. हरि ओम.